तर नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मे जून 2025मध्ये जे विद्यार्थी फेल झाले होते त्यांनी काही पेपर रिव्होल्युशनला टाकले होते, म्हणजे कमी मार्क्स मिळाल्यामुळे किंवा फेल झाल्यामुळे. तर त्याचा निकाल आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे. रिझल्टची सर्व लॉट आलेले आहेत, टोटल 5 लॉट आलेले आहेत. आता अजून काही 1-2 लॉट शिल्लक असतील तर ते येतील लवकरच. त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. ज्यांचे लॉट अजून पेरा नंबर मिळत नाही आहे, त्यांचे नो चेंज दाखवत नाही, त्या विद्यार्थ्यांनी अजून या ऑगस्टच्या पूर्ण 30 तारखेपर्यंत वेट करायचं आहे. त्यांचं पण लॉट येऊन जाईल. एक 2 लॉट अजून येणं शिल्लक आहे. तर मित्रांनो, ज्यांचे लॉट आलेले आहेत त्यांचं नो चेंज दाखवतो आहे. त्यांचा रिझल्ट आता अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे. अपडेट झालेले आहेत काही रिझल्ट. तर आपण एक 2 विद्यार्थ्याचे रिझल्ट पाहणार आहोत, त्या कसे पद्धतीचे ते रिझल्ट अपडेट झालेले आहेत ते. तर माझ्याकडे एक रिझल्ट आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. या विद्यार्थ्याला अकाउंटिंगमध्ये 23 मार्क मिळाले होते. आपण पाहू शकता, आपल्याला इथं व्यवस्थितपणे रिझल्ट दिसत नाही आहे, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर अकाउंटिंगमध्ये 23 मार्क मिळाले होते, त्यामुळे हा विद्यार्थी फेल झाला होता 10 मार्काने. तर आता त्याचा रिझल्ट अपडेट झालेला आहे. त्याने रिचेकिंगसाठी अप्लाय केला होता, रिव्होल्युशनसाठी. तर त्याचा रिझल्ट पाहूया आपण अपडेट झालेला. तर ह्या विद्यार्थ्याला अकाउंटिंगमध्ये 23 मार्क मिळाले होते. बाकी सर्व विषयामध्ये हा विद्यार्थी पास होता. तर 23 अकाउंटिंगमध्ये मिळाले होते. तर त्याचे किती मार्क वाढलेत आपण पाहूया. 23पासून तर त्याचे 39 मार्क वाढलेले आहेत, हे पाहू शकता आपण. त्याचाच रिझल्ट आहे. 39 मार्क वाढलेले आहेत. हा विद्यार्थी पास झालेला आहे. त्याला 67 मार्क्स मिळालेले आहेत पर्सेंटेज, आणि फर्स्ट क्लास आलेला आहे तो. हे आपण इथं रिझल्ट डिक्लेरेशनची तारीख देखील पाहू शकता. 8 ऑगस्ट 2025 रोजी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. बरेच विद्यार्थ्याचे रिझल्ट अजून डिक्लेअर होणं बाकी आहेत. ते जसे जसे अपडेट होतील तसे ते डिक्लेअर केले जातील. तर ज्या विद्यार्थ्याचा अजून रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही आहे त्यांनी वेट करायचं आहे 30 तारखेपर्यंत. लवकरात लवकर तुमचे रिझल्ट अपडेट होऊन जातील. तर आपण पाहू शकता, या विद्यार्थ्याचे डायरेक्ट 12 ते 15 मार्क वाढून गेलेत. तर मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की मार्क वाढतील का नाही. जर तुम्ही पेपर चांगला लिहिला असेल आणि तुम्हाला जर मेन पेपरमध्ये मार्क कमी मिळाले असतील तर नक्कीच तुमचे मार्क वाढतात. आपण पाहू शकता, या विद्यार्थ्याला 23 मार्क मिळाले होते, तर आता डायरेक्ट त्याचे 39 मार्क झालेले आहेत. तर आता त्याचप्रमाणे आपण अजून एक रिझल्ट पाहणार आहोत. अजून एक माझ्याकडे रिझल्ट आहे. हा पण विद्यार्थी अकाउंटिंगमध्ये फेल झाला होता. बरेच विद्यार्थी 2025 मे जून 2025 घेण्यात आलेल्या एक्झाममध्ये अकाउंटिंगमध्ये बरेच विद्यार्थी फेल झाले होते. तर ह्याला सर्व विषयामध्ये जास्त मार्क पडलेले आहेत. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये 65 जास्त मार्क पडलेले आहेत. फक्त हा अकाउंटिंग विषयामध्ये फेल झाला होता. तर आता तो अकाउंटिंग विषयामध्ये देखील पास झालेला आहे. आपण पाहू शकतो इथं त्याला अकाउंटिंगमध्ये 19 मार्क मिळाले होते. 19 मार्क मिळाले होते. तर आता आणि तो फेल झाला होता, इथं आपण पाहू शकतो. तर आता त्याचा हा रिझल्ट आहे. ह्या ठिकाणी पहा, अकाउंटिंगमध्ये त्याला फक्त 19 मार्क मिळाले होते. तर आता त्याचे मार्क झालेले आहेत 47, म्हणजे 47 मार्क त्याचे वाढलेले आहेत. आणि त्याला 68% मिळालेले आहेत पर्सेंटेज, आणि तो फर्स्ट क्लास आलेला आहे. आपण पाहू शकता इथे सब्जेक्ट देखील सेम आहेत, हे पाहू शकता इथे. 47 म्हणजे 47 मार्क तसे वाढलेले आहेत. अशाप्रमाणे तुमचे मार्क वाढू शकतात. जर तुम्ही पेपर चांगला लिहिला असेल तर तुमचे मार्क नक्कीच वाढू शकतात. तर आपल्याला समजलं असेल कशा पद्धतीने मार्क वाढतात, रिव्होल्युशनचा रिझल्ट कसं बघायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले, जे पास झाले, त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्या विद्यार्थ्याचे अजून रिझल्ट दिसत नाहीत त्यांनी 30 ऑगस्टपर्यंत वेट करायचं आहे. त्यांचे रिझल्ट लवकरच डिक्लेअर केले जातील. तर थांबूया मित्रांनो इथेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.